विजय आणि सुनंदा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडण एवढं मोठं होतं की विजयला खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला, ज्यामुळे त्याचे मन तयार नव्हते, पण त्याला तो निर्णय घ्यावा लागला. सुनंदाला देखील त्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले. विजय असा निर्णय घेऊ शकतो असे तिला कधीच वाटले नाही. तिला आता आपली चूक लक्षात येऊ लागली होती, पण विजय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तसे पाहिले तर सुनंदाला तिच्या संसारात कसल्याच बाबतीत कमतरता नव्हती. विजय तिला काय हवे काय नको या सर्व बाबी पुरवत होता. तिला एका राणीप्रमाणे ठेवत होता. पण सुनंदाला संसारात राजा राणी एवढंच पाहिजे होतं. त्याच्यासोबत आई राहत होती हे तिला वारंवार खटकत असे. छोट्या छोट्या गोष्टीवरून सुनंदाचे आणि विजयच्या आईचे वादविवाद होत असत. लग्न झाल्यावर 3-4 महिने तेवढे सुखात गेले असतील. त्यानंतर रोजच त्यांचे वादविवाद होत असत आणि हे वाद ऐकून विजयच्या डोक्याला ताप चढत असे. आईला समजावून सांगितले तर बायकोला राग आणि बायकोला समजावून सांगितले तर आई रागात असे. विजय एका कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता आणि त्या नोकरीत महिन्याकाठी 40-50 हजार रुपये पगार मिळत होता. विजय लहान असताना म्हणजे 7व्या वर्गात शिकत असताना त्याचे वडील रस्ते अपघातात वारले होते. तेव्हापासून ते विजयला नोकरी लागेपर्यंत त्याच्या आईने अपार कष्ट सोसून त्याला शिकवले होते. मिळेल ते काम करत होती आणि पोटाला चिमटा देऊन तिने विजयला शिकवले. सुट्टीच्या दिवशी स्वतः विजय देखील आईसोबत कामाला जात असे. त्याला कोणते काम करणे कमीपणाचे वाटत नव्हते. कसाबसा 10वी पास झाल्यानंतर त्याने ITIमध्ये प्रवेश घेतला. तेथील 2 वर्षाचे शिक्षण पूर्ण करून एका कंपनीत अर्ज केला होता. ज्या दिवशी कंपनीचा कॉल आला होता त्या दिवशी सर्वात जास्त आनंद आईला झाला होता. आता आईला घरकामात काही जास्त त्रास व्हायला नको म्हणून त्याने सुनंदाशी लग्न केलं. लग्नापूर्वी विजयने स्पष्ट करून सांगितलं होतं की आपणाला आईसोबत राहावं लागणार आहे. सुनंदाच्या घरच्यांनी बाकी सर्व बाबी चांगल्या होत्या म्हणून लगेच होकार दिला आणि धूमधडाक्यात त्यांचा लग्न सोहळा पार पडला. सुरुवातीचे काही दिवस खूप मजेत आणि आनंदात गेले. 6 महिन्यांनी सुनंदा गर्भवती आहे ही आनंदाची बातमी कळली. आईला तर खूप आनंद झाला. बापाच्याच रूपाने मुलगा घरात आला आहे. आई त्या बाळाची हवी तशी काळजी घेऊ लागली. मूल हळूहळू मोठे होत होते तसे त्या दोघांचे भांडण देखील वाढू लागले. सुनंदाला सासूबाईसोबत राहणे त्रासदायक वाटत होते. वास्तविक तिच्यामुळे तिला एक प्रकारे फार मोठा आधार होता. मात्र ती वेगळ्याच विचारसरणीची होती. दररोज भांडण करून ते भांडण विजयपर्यंत घेऊन जात असे. विजय या रोजच्या कटकटीला पुरता कंटाळला होता. काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. त्या दिवशी तर हद्दच झाली. सुनंदाने सासूबाईवर सरळ अंगठी चोरल्याचा आळ घातला होता. आई अंगठी कशी चोरेल? तिला काय कमी आहे? तूच कुठेतरी ठेवली असशील. परत एकदा शोध असे विजय समजावून सांगू लागला. पण सुनंदा ऐकायला तयारच होईना. विजयच्या आईला या आरोपामुळे अस्वस्थपणा वाटत होता. तिने अंगठी घेतली नाही असे वारंवार सांगून देखील सुनंदा ऐकायला तयार नव्हती. आईला 1 मिनिट देखील तिथे राहावेसे वाटत नव्हते. जावं तरी कोठे जावे हा फार मोठा प्रश्न तिच्यासमोर पडला होता. तिने विजयला हुंदके देत म्हणाली, बेटा आता या घरात राहणे मला शक्य नाही. मला जवळच्या कोणत्या तरी वृद्धाश्रमात नेऊन सोड. त्या ठिकाणी राहीन मी काही दिवस सुखात. यावर विजयला काय बोलावे हेच कळत नव्हते. हे ऐकून सुनंदा मनोमन सुखावून गेली होती. काही दिवस तरी हिचा पिच्छा सुटेल असे तिला मनोमन वाटू लागले होते. विजयने आपल्या आईला खोलीत जाण्यास सुचवले. आपण काय करत आहोत याची जाणीव विजयने सर्वप्रथम आपल्या मनाला दिली आणि सुनंदाला म्हणाला, सुनंदा पॅकिंग कर. आजपासून आपण इथे राहू शकणार नाही. काही दिवस तू माहेरी राहा. तोपर्यंत मी एखादी किरायाची खोली पाहतो. आपण तिथे राहू. हे आईचं घर आहे. तेव्हा तिच्या घरातून तिला बाहेर करणे हे माझ्या मनाला पटत नाही. तेव्हा आपणच घराबाहेर जाणे योग्य राहील. तेव्हा लवकर आटोप. असे म्हणून विजयने आईला आवाज दिला. आई सुनंदाला माहेरी सोडून येतो. तिला माफ कर. तिला हे शेवटपर्यंत कळले नाही की आईसोबत आम्ही राहतो. त्या वेळीला वाटत होतं आई आमच्यासोबत राहते. एवढं बोलून विजय सुनंदाला घेऊन तिच्या माहेरी गेला
आणि सोडून सायंकाळी परत आपल्या घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय नेहमीप्रमाणे उठला आणि तयार होऊन ऑफिसला गेला. सायंकाळी परत घरी आला. आईच्या हातचे जेवण करून शांत झोपी गेला. विजय दर विकेंडला सुनंदा आणि मुलाला भेटायला जात असे आणि बाकीच्या दिवशी आईसोबत राहत असे. किरायाचे घर शोधतो हा एक बहाणा होता. विजयच्या या अजब निर्णयाने सुनंदा चक्रावून गेली. काही महिने लोटले. तिच्या घरच्यांनी तिच्या या वागण्याचा विरोध केला. शेजारी पाजारी लोक काहीबाही बोलू लागले. विजय जवळच्या किरायाच्या घराविषयी काही गोष्ट काढली की तो टाळत असे. काही महिन्यानंतर तिची चूक तिच्या लक्षात आली. सासूबाईवर चोरीचा खोटा आळ घातल्याचा तिला पश्चाताप होऊ लागला. एके दिवशी तिने आपले सारे सामान बांधले आणि थेट आपल्या घरी आली. सासूबाई बाहेर ओट्यावर बसल्या होत्या. सुनंदाला पाहून तिला आनंद झाला. सुनंदाने लगेच सासूबाईंचे पाय धरले आणि मी चुकले, मला माफ करा अशी विनवणी केली. सासूबाईंनी लगेच तिला गळ्यात घेतली, बाळाला कडेवर घेतली आणि दोघे घरात गेले. सायंकाळी विजय ऑफिसमधून आला. पाहतो तर काय, सुनंदा घरात दिसत होती. मुलगा खेळत होता. घरात अगदी शांत वातावरण होतं. सुनंदाने गरम चहाचा कप दिला. सायंकाळी सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं आणि तेव्हा विजय म्हणाला, आपण सर्वजण आईसोबत आनंदाने राहूया. सुनंदाने लगेच हसत हसत मानेने होकार दिला. त्या दिवशी विजयला खरी शांत आणि सुखाची झोप लागली. हल्ली मुलींना सुनंदासारखाच राजा-राणीचा संसार हवा असतो, पण नवऱ्याला जन्म देणारी आई मात्र नको असते. त्या मुली हे विसरतात की त्यांचीही आई आहे आणि त्यांच्याही घरी कोणीतरी मुलगी सून म्हणून जाणारच आहे. तिने जर सासू नको म्हटले तर मग आईचे काय, हा प्रत्येक मुलीने विचार करायला हवा. तर मित्रांनो, कशी होती कथा? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.